ठाणे महानगरपालिकेने 2,800 कोटी रुपयांच्या कथित टीडीआर घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली विशेष रजा याचिका अचानक मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधी विभाग ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकार, महापालिका आणि संबंधित कंपनीच्या संगनमताचा गंभीर आरोप केला. संबंधित 193 एकर जागा वन विभाग व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असून नियमानुसार येथे टीडीआर देता येत नसल्याचा दावा करण्यात आला. तरीही टीडीआर मंजूर झाल्याने संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणामुळे कोकणी पाड्यातील सुमारे 1,500 आदिवासी नागरिकांच्या घरांवर व उपजीविकेवर संकट आल्याचा आरोप मनसेने केला. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून चौकशी करावी, अन्यथा सर्वोच्च न्यायालयात स्वयंसेवी संस्थेमार्फत दाद मागण्याचा इशारा महिंद्रकर यांनी दिला. नगरपालिकेने सुप्रीम कोर्टात नांगी टाकलेली आहे आणि ती जी पिटिशन आहे, जी स्पेशल लीव्ह पिटिशन ती डिस्पोज ऑफ केलेली आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात धक्कादायक कारण म्हणजे याची सुनावणी 20 जुलैला होणार होती आणि ती जी सुप्रीम कोर्टाची जी केस चालली त्याची नोटीस सुद्धा डी-डायवाइन कंपनीला सर्व नाही झाली. तर त्या ऑर्डरच्या अनुषंगाने जर तुम्ही बघत असाल, ती जी ऑर्डर आहे ही ती ऑर्डरमध्ये क्लिअरली लिहिलंय की महानगरपालिका बोलते की आमची सेटलमेंट झालेली आहे. तर मग तुम्हाला सेटलमेंटच करायची होती तर तुम्ही सुप्रीम कोर्टात गेले कशाला? आणि हा जो तुम्ही घाट घातलेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये जायचा, तिथे जाऊन जर सेटलमेंट केली आहे तर मग ठाणेकर नागरिकांची ती जी जागा आहे ती महानगरपालिकेलाच जर द्यायची होती त्या विकास म्हणजे त्या कंपनीला, तर त्याच्यामध्ये SLP दाखल नव्हती करायची आणि पहिलाच माघार घ्यायची होती. महानगरपालिकेचा शहर विकास विभाग आणि महानगरपालिकेचे सर्व अधिकारी आणि ह्याच्यात सामील असून याच्या संदर्भात हे जे फक्त एक दिखावा चालला आहे, पण आतून हे सगळे त्या कंपनीच्या बाजूनी लढत आहेत. यापुढे आपण कशा प्रकारे याचा पाठपुरावा करणार आहात? सर्वात महत्वाचं म्हणजे ही जागा ही 1980 पासून वन विभागाच्या कब्जात होती आणि ह्या संदर्भात वन विभागाने स्वतः जे लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये SPL फाईल करण्यासाठी, SLP फाईल करण्यासाठी ऍप्लिकेशन दिलेलं एप्रिलमध्ये. त्या ऍप्लिकेशनच्या नुसार लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटने सांगितलं की तुम्ही SLP फाईल करू नका. आमचं म्हणणं हे 193 कोटीचा टीडीआरचा घोटाळा झालेला आहे आणि तुम्ही SLP फाईल करत नाही आणि स्वतः शासन सांगतं की बाबा ती जागा त्या समोरच्या कंपनीला देऊन टाका. याच्यामध्ये शासनाचा थेट संबंध येतोय आणि शासना म्हणजे सत्ताधारी पक्षाचं याच्यामध्ये काहीतरी साटेलोटा आहे. 17 एकरच्या जागेमध्ये आदिवासी कुटुंब आहेत, त्या कुटुंबाचं पुढे काय होणार? 17 एकरमध्ये कोकणीपाडा जो तिकडचा आदिवासी बहुल एरिया आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 1500 लोक वास्तव्य करत आहेत. गरीब आदिवासी कुटुंब वास्तव्य करत आहेत आणि त्यांचा उदरनिर्वाह या त्या 193 एकर जागेमध्ये ते लोक शेती करून करतायत. त्यांच्या शेतीचं काय, त्यांच्या उदरनिर्वाहाचं काय, त्यांच्या घराचं काय? आणि आत्ता तुम्ही बघत असाल तर पत्रे मारायला सुरुवात झालेली आहे. एवढी घाई कशाला? आणि ह्या संदर्भात स्थानिक आमदार माननीय श्री केळकर साहेबांनी 2 दिवस पहिला सांगितलं की आम्ही त्याच्यावर कारवाई करू. कधी? टीडीआर भेटल्यावर, जागा कब्जा झाल्यावर, लोकांचे घरं तुटल्यावर कारवाई कधी होणार? सत्ताधारी पक्षात आहात तुम्ही खरं याच्यामध्ये पुढे येऊन याच्यावर कारवाई नाही, तुम्ही स्वतः SLP दाखल केली पाहिजे. SLP जी लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटमध्ये जी टेनेबल नाही दिले त्याच्यावर तुम्ही भांडले पाहिजेत आणि तुम्ही हे करून घेतलं पाहिजे जेणेकरून ती 193 एकरची जागा वाचेल. सर्वोच्च न्यायालयामध्ये महानगरपालिकेचे जे त्यांचं नाव मी घेतो की मिस्टर कुणाल अनिल मुळे, असिस्टंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग, हे बघा यांचं नाव लिहिलं याच्यामध्ये. यांनी सांगितलेलं आहे की आमची सेटलमेंट म्हणजे द मॅटर स्टँड सेटल इन द लाईट ऑफ कॉम्प्लायन्स. आता मला हे विचारायचंय की ती जागा आहे ती इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये आहे, तर तुम्ही इको सेन्सिटिव्ह झोनची सेंट्रल मिनिस्ट्रीची परवानगी घेतले का? कंप्लायन्स कसं होणार? तारेचं कंपाऊंड तुम्ही इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये टाकू शकत नाही, तुम्ही जागा लेवल करू शकत नाही. कंप्लायन्स कसलं? आणि कंप्लायन्स एवढ्या लवकर झालं. 20 जुलैचं जी तारीख होती ती 26. आणि हे बघा याच्यामध्ये क्लिअरली लिहिलंय की जो तिकडचा जो हे आहे की जे रिस्पॉन्डेंट नंबर 2 म्हणजे जी कंपनी आहे त्यांना तर नोटीस पण सर्व नाही झाली अजून या केसची. त्याच्या पहिला पालिकेने नांगी टाकलेली आहे. म्हणजे पालिकेचा खूप मोठा घोटाळा आहे आणि या संदर्भात सर्वांनी, माझं तर म्हणणं आहे, सत्ताधारी पक्ष विरोधक सगळ्यांनी एकत्र येऊन याला लढा दिला पाहिजे.